पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जेव्हा तुम्ही सन्मानयुक्त जीवन जगण्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही स्वयंसहायतेवर विश्वास ठेवता, जी सगळ्यात चांगली मदत आहे। जा तिकडे जाऊन उभा राहा। मला सांग, चटक लागतायत का? बाबा गरमी आहे तर गरमी लागणारच ना। किती ऊन लागतंय? खूप। तिकडे जाऊन उभा राहा। पण का बाबा? मी सांगितलं ना, तिकडे जाऊन उभा राहा। आता सांग, ऊन लागतंय? बाबा गरमी आहे तर गरमी लागणारच ना। किती ऊन लागतंय? बाबा कसा प्रश्न आहे हा? जेवढी गरमी तिथं होती तेवढीच इथं पण लागतेय। भीमबाळा, शिक्षण ही सूर्याच्या तेजाप्रमाणेच असतंय। जसं आज जागा बदलल्याने सूर्याचं तेज कमी नाही झालं, तसंच वर्गातली जागा बदलल्यानं किंवा पुढं मागं बसल्यावर, येगळं बसल्यावर ज्ञानाचा असर कमी होत नाही। जरुरी हे नाही की तू वर्गात कुठं बसतो, जरुरी हे आहे की तू जिथं बसतो तिथून शिक्षण कसं घेतोस। आणि पाणी, त्यांनी मला धड पाणी भी नाही दिलं शाळेत। त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे जेव्हा नवीन पेला येईल ना तेव्हा तू पाणी पी। त्याचं काय? त्यानं सांगितलं ना की नवीन लोटा घेऊन येईल, मग तर अजूनच चांगली गोष्ट आहे। त्यासाठी आपण आपलं शिक्षण का सोडायचं? होय ना, येईलच मागून लोटा। मग याच्या पायी हे राग करणं, रडणं बिडणं हे समज कशाला? हे सगळं सोड आता आणि मन लावून शिक। बाबा घरी जाऊया? तू घरी जा, आई काळजी करत असेल। मी जरा मिठाई घेऊन येतो। कशाला? आज तुला वर्गाच्या आत प्रवेश मिळालाय ना, त्याच्यासाठी। आज आनंदाचा दिवस आहे, आपण सगळे मिळून मिठाई खाऊ। बाबा मी चाललो। अच्छा, म्हणजे याच्या चोरी करण्याला शाबासकी दिली असेल। बघा कसा हसत चाललाय, बत्तीसी दिसते त्याची। बरोबर बोललात। अशी माणसं आपल्या मुलांना शाबासकीच देतात, तो कितीही चुकीचं वागला तरी। आणि मग हेच पर उद्या मोठं होऊन या समाजाचा कचरा करेल। बघितलं का भाऊ, या पोराचं मनोबल किती वाढलंय? बाबांचं बोलणंच असं आहे ना की मनोबल वाढलंच पाहिजे। माझ्या बाबांसारखं कोणीच नाही।
ए भीम, तुला बाबांनी मारलं नाही? नाही, अजिबात नाही. भीम, मला तर वाटलं बाबा तुझी चांगलीच धुलाई करतात. एवढे रागात होते ते. पर तुझे बाबा कुठे आहेत? मिठाई आणायला गेले. पाहिलंस? आणि असंच भीम वर्गाबाहेर पडून राहिला. तो बोलला सगळी मुलं बाहेर राहून तरी शिकतील किंवा मी तरी आज जाऊन शिकेन. आणि हो, समधी पोरं म्हणाली आम्ही आत कसं जाणार, तुम्ही चुकीचं म्हणताय. पण आपला भीम आपल्या म्हणण्यावरती अगदी ठाम राहिला आणि आमासनी पण आज जाऊन शिकायला मिळालं. भीमानं बिलकुल बरोबर केलं. कधी कधी व्यक्तिगत समस्येला सामुदायिक समस्या बनवलं तर समस्या लवकर सुटू शकते. आणि बाबा, वर्गामध्ये जेव्हा मास्तरांनी प्रश्न विचारला तर भीमने पटकन उत्तर दिलं आणि बाकीचे विद्यार्थी घुबडावानी विचारच करत बसलं. आपला भीम खूपच हुशार आहे. तू बी घोबड्यासारखंच पाहत राहिलास की. थोडस तू पण हुशार बन ना. नियमानं शिकशील तर तू पण प्रश्नाचं उत्तर सोडवशील. घे बाळा. बाबा, खरं सांगू का, हा अभ्यास वगैरे भीमच्याच लायकीचा आहे. मला तर समजा शेणावानी वाटतं. ऐका, मी राहुल. मुलांनो, झोपा. सकाळी लवकर उठायचंय ना. झोपला का? आता झोपलाय. तू रडतीस का? तब्येत ठीक आहे ना? का आणखीन काही झालंय? भीमाला समद खर खर का सांगत नाही की हे सगळं त्याच्या बरोबर का होतंय ते. का त्याला वर्गाबाहेर खिडकीत उभं राहून शिकायला सांगितलं जातंय, सांगा ना. का वर्गातल्या मुलांपासून त्याला वेगळं बसवलं जातंय, का का अशा पद्धतीने माझ्या पोराला पाणी प्यावं लागतंय. भीमाबाई, याड लागलंय का? भीम अजून लहान आहे. या समध्या गोष्टी ऐकायचं त्याचं वय नाही. पण तुमच्या लपवण्यानं किती दिस त्याचं सत्य लपणार आहे हा. आणि त्याला बाहेरच्या दुनियेतून सगळं समजलं तर माझ्या पोराला किती त्रास होईल. तुमचं म्हणणं नेहमी ऐकतोय तो. तुम्ही समजवाल तर तो चांगल्या तऱ्हेने समजल. हे बघ, आपले बाकीची पोरं आणि आपल्या भीमात लय फरक आहे. आपला भीम कोमल मनाचा आहे. सगळ्या गोष्टींचा खोलात जाऊन विचार करतो. त्याच्यावर समाजातल्या सगळ्या गोष्टी थोपवणं चांगलं नाही. या कोवळ्या वयात सगळ्या गोष्टी त्याच्या मनाला दुखावतील आणि त्याचा असर जीवनभर राहील. म्हणूनच याला येळेच्या हवाली कर. जेव्हा येळ येईल तेव्हा पाहून घेऊ. नाही, आपण भीमाला या भरमात नाही ठेवू शकत. जरा विचार करा. जेव्हा केव्हा त्याला कळल तेव्हा त्याला असंच वाटेल की ही गोष्ट आपण त्याला सांगितलीच नाही. आणि
तेव्हा त्याच्या मनाला लय खोलवर जखम होईल हो. पण सत्य समजून मोठा झाला तर त्याचा पाया पक्का होईल. भीमाबाई, प्रत्येक गोष्टीची एक येळ असते. त्याच्या आधी तू सगळं सांगशील तर ती गोष्ट त्याच्या ध्यानात नाही येणार. त्याचा उलटा परिणाम असा होईल की त्याच्या मनात गाठ तयार होईल जी जीवनभर नाही सुटणार. जो पतुर हा पात्रतेचा होत नाही, की त्याला समाजाच्या चांगल्या वाईट गोष्टी कळत नाहीत, तो पतुर वाट बघूया. जेव्हा त्याच्या ध्यानात येईल तेव्हा तो स्वतःच्या पद्धतीने अंमलात आणेल. त्याला जे योग्य वाटेल तेच तो करेल, पण कुणाच्या समोर मजबुरीनं झुकणार नाही. माझी समधी पोरं जन्माला आली आणि एक ना एक दिस साऱ्यांनाच त्यांच्या जातीचं सत्य कळलं. हळूहळू त्यांच्या कवळेपणावर या समाजाचं कडू सत्य सवार झालं. आणि मला माहिती आहे की आज न उद्या हे सत्य माझ्या भीवाचं हे कवळे पण हिसकावून घेणार आहे. ह्यो समाज आपल्या जातीतल्या प्रत्येक आईचा गुन्हेगार आहे. बसा. काय केलंस हे? थाळी पाडलीस ना? तू बघून चालायचं ना, आम्ही खेळत होतो ना. थांबा, एकेकाला बघतेच मी आता. काय करताय तुम्ही? खेळतोय. आज अभ्यास नाही करायचा वय तुला? आज रविवार आहे, सुट्टीचा दिस. सुट्टीचा दिस आहे. पहिले सांगायचं ना. हसाय काय झालं ग? बाळा कुठे दिसत नाही त्यो? घरात तर नाही येत. हा, सकाळ सकाळ बँड बाजेवाले बँड वाजवत होते, त्यांच्याच मागे निघून गेला. माहित नाही कुठं गेला. यो बाळा बी ना आपल्या मनाप्रमाणे वागायला लागलाय. येऊ दे त्याला, बघतेस त्याच्याकडे. आणि तू आज सुट्टी हाय तर काहीतरी वेगळं. वहिनी तू राहू दे, मी आणि मंजुळा बघतो काय ते स्वयंपाकाचं. नाही थाय, मी करते. अरे तू ऐकतच नाहीस काय बी. चल ये बाळा, चल बघू, चल होय, राहू दे आई. बघू. तुझा आत्या मंजुळा जेवण बनवतील ना. तू आराम कर. जशी रविवारची सुट्टी असते ना, तशी तू पण सुट्टी घे. ठीक आहे. आई, थोडे पैसे दे ना. कशा बाई? केस आणि नख खूप वाढली आहेत, कापायची आहेत. एकटा जाशील? हा, आई मी न्हाव्याचं दुकान पाहिलंय, शाळेच्या रस्त्यातच आहे. इथंच आहे गाई. ह्या करता नाही थोडी म्हणते. मी तर म्हणत होते की अरे तुझे बाबा तुझ्या बाबांना येऊ दे,
मग जा त्यांच्या सोबत. बाहेर एकटा गेला आणि त्याला कुणी वंगाळ नको बोलायला. एवढा काय विचार करतेस? जवळच आहे, हरवणार नाही मी. दे ना पैसे. ऐकणार नाहीस ना तू? आई, तू काळजी नको करूस, मी लवकर येईन. ओ भाऊ, आमच्या मालकाने म्हस पाठवले केस कापायला. माझे बी केस कापा की. ये बस. पहिले मी पोराचे केस कापतो, मग म्हशीचे केस कापतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, म्हशीवर पाणी टाका जरा. ठीक आहे. बाबा, म्या नाही कापायचं इथं केस. का? काय झालं? यो इथं कापणार असेल तर मी नाही कापणार. काय बाळा, काय झालं? शाळेत मारामारी झाली का एकमेकांची? नाही. याचं पूर्ण नाव विचार पहिलं. काय नाव आहे तुझं? भीमराव पुढं? आंबावडेकर. अंबावाडेकर. जात? पाहिलंस? मला कळलं तू कोण आहेस. चल होय, चल निघ इथनं. पण का, काय झालं? झालं नाही, होणार होतं. मी तुझे केस नाही कापू शकत. चल चल निघ इथनं. पण का? हे तू तुझ्या बापाला जाऊन विचार का मी तुझे केस का नाही कापू शकत. चल चल निघ इथनं. चल. यो कापड पण तू तुझ्या सोबत घेऊन जा. आता या कापडाला मी कोणाला बांधणार? ओ भाऊ, आता तरी माझ्या म्हशीचे केस कापा. टाकलं का पाणी म्हशीवर? हो, टाकलं टाकलं. बरं झालं केलं ते. द्या, आता कापून देतो. एका म्हशीचं केस कापता, मग माझं का नाही? सांगितलं ना, आपल्या बापाला जाऊन विचार. चल जा. काय झालं? मीच सांगितलं तिला आराम करायला. तब्येत बरी नसते आणि दिवसभर काय ना काय काम करीत राहते. तब्येतीची काळजी घे भीमा. सर्दी तापाची साथ आली. हा भीम कुठं आहे? पैसे घेऊन केस आणि नख कापाय गेलाय. मी सांगितलं त्याला बाबांना येऊ दे, मग जा. पर बाबा, आपली जात काय आहे? पण बाबा,
पप्पा सांगा ना माझी जात काय आहे? त्या नाव्यानं म्हशीचे केस भातरले, पण माझे केस कापायला नाही म्हणला आणि म्हणाला की जाऊन तुझ्या बाप्पाला विचार.